ब्रेक, सावधान, ब्रेक, विश्राम. आज आपण ठाणे नागरी मंडळामध्ये 77वा प्रजासत्ताक दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. आजच्या या मंगल प्रसंगी मी सर्वांचे या ठिकाणी दिलीप वाघमारे सर्वांचे या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमास आपल्या ठाणे नागरी मंडळाचे अधीक्षक अभियंता सन्माननीय माणिकजी राठोड साहेब उपस्थित झाले आहेत. आपण त्यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात. त्याचबरोबर या ठिकाणी वागळे विभागाचे कार्यकारी अभियंता सन्माननीय सतीशजी जाधव साहेब यांचे देखील आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूयात. त्याचबरोबर ठाणा 1 विभागाचे कार्यकारी अभियंता सन्माननीय चंद्रमणीजी मेश्राम साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण या ठिकाणी टाळ्याच्या गजरात स्वागत करूयात. मित्रांनो, भारताच्या स्वातंत्र्यानंतर खरं स्वातंत्र्य आपल्याला या राज्यघटनेच्या माध्यमातून दिलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने आपल्याला जगातील सर्वात महान अशी राज्यघटना दिली. या खऱ्या अर्थाने समता, बंधुत्व आणि स्वातंत्र्य आपण आज फळ उपभोगत आहोत. आजच्या या आपल्या प्रशासकीय परिपत्रक 601 प्रमाणे 26 जानेवारी ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिकाचं आपण या ठिकाणी सामूहिक वाचन करणार आहोत. तर मी सर्वांना विनंती आहे की आपले पहिले मोबाईल सायलेंट करा आणि कुठलाही डिस्टर्बन्स होऊ नये. आपण शिस्तप्रिय आहोत, आपण एक चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये आहोत, त्यामुळं आपण सगळ्यांनी मोबाईल सायलेंट करून घ्यायचा आहे. मी उद्देशिकाचं वाचन करणार आहे, तर माझ्या पाठोपाठ आपण उद्देशिकाचं वाचन करायचं आहे. त्यानंतर आपण सन्माननीय माणिकजी राठोड साहेब अधीक्षक अभियंता यांच्या शुभ हस्ते या ध्वजाचं आपण ध्वजारोहण करणार आहोत. तर ब्रेक, सावधान. सर्वांनी आपला एक हात समोर करायचा आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास व श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. जय हिंद. एक साथ ऊंचे स्वर में राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि सरंग, तव शुभ आमे जागे
तब शुभ आशीष मागे, गाये तब जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। डाउन। वंदे वंदे वंदे। ब्रेक विश्राम, आराम से। अरे चालू. 27व्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या आपण सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आपण देश जो स्वतंत्र झाला 1947ला जरी झाला असला तरी त्याचं संविधान आपल्याला जे झालं ते 26 जानेवारी 1950 रोजी मिळालं. या दोघांचा फरक काय मी थोडक्यात सांगतो. स्वतंत्र 1947ला झाला तरी आपला राष्ट्रप्रमुख जो असतो राष्ट्रपती हे जोपर्यंत निवडला जात नाही तोपर्यंत रिपब्लिक स्टेट होत नाही. मग त्या देशात जरी सेल्फ गव्हर्नमेंट असलं, आपलं स्वराज्य जरी असलं तरी पण त्याचा राष्ट्रप्रमुख कोण असतो, एक राजा असतो. आणि त्यावेळेला तो ब्रिटिश राजा जो आपला त्याचं मत घेतलं जायचं. म्हणजे 1947 ते 1949 दरम्यान तो राजा होता. म्हणजे ज्याचं मत आपल्याला घ्यावं लागायचं. आपली 26 जानेवारी 26 नोव्हेंबर 1950ला आपली तुम्हाला काही सूचना द्यायच्या असल्या द्या. संविधान स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपण ती अंमलात आली. आणि या संविधानानं आपल्याला म्हणजे सार्वभौम, धर्मनिरपेक्ष या सर्व गोष्टी जे आपले स्वतंत्र विचार आपण मांडू शकतो, स्वतंत्र बोलू शकतो, अभिव्यक्ती आपला विचार आपण बोलू शकतो, हे सर्व आपल्याला या संविधानानं दिलेलं आहे. म्हणून आज आपण प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय. आणि या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यानं आपण इथं सर्व जमलेलो आहोत. आता आपण महावितरण कंपनीमध्ये काम करतोय. महावितरण म्हणजे काय, उद्योग, आपण शेती, आरोग्य आणि प्रत्येक घराचा विकास या सर्वांच्यासाठी मुख्य जीवनवाहिनीमध्ये आपली वीज आहे. आणि विजेशिवाय आपण प्रगतीच करू शकत नाही. आणि या प्रगतीसाठी आपण महावितरणचे जेवढे जनमित्र असतील, कर्मचारी असतील, अभियंता असतील, अधिकारी असतील, आपण सर्व एक नोकरी करत नसून एक राष्ट्रसेवा करतोय. आणि या राष्ट्रसेवा म्हणजे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये आपला पण तेवढाच सहभाग आहे. त्या प्रगतीत आपला पण तेवढंच चांगलं काम आपण करतोय. अशा एका चांगल्या कंपनीत आपण काम करतोय. देशाच्या प्रगतीमध्ये आज जे भारत देश आहे 3ऱ्या स्थानी आपण म्हणतो की जागतिक महासत्ताकाकडे आपण चाललोय. आणि 2047ला आपण जागतिक महासत्ता होणार आहे. भारत देश हा जागतिक महासत्ता होणार आहे. आणि त्या दृष्टीने आपण सर्व देशाची वाटचाल करत आहे. तर या शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद साहेब. यानंतर
आपल्याला या ठिकाणी अल्पोपहाराची देखील व्यवस्था केली आहे. तत्पूर्वी आपली जी रॅली निघणार आहे तर त्या रॅलीबद्दल आपल्याला मेश्राम साहेब थोडंसं सांगतील. आपली आजची रॅली थोडक्यात सांगतो. आज साहेबांच्या हस्ते आपल्याकडे इथं बाईक रॅलीची त्या गोष्टी म्हणजे होणार आहे. साहेब 9:30 वाजता आपल्याकडे येणार आहे. तर जेवढे आपले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, अभियंता असतील, सगळ्यांनी आपल्या बाईक्स आणायला आपण अगोदर सांगितलेलं आहे की रॅली जी आहे ती इथून स्टार्ट होईल. इथून केशव नगर, श्रीनगर, वर्तक नगर, तसंच वाघबीड, मुळशेतवरून परत माझीवाड्याला येऊन तिथून मग पुढे कॅसल मिल नाका, इनाथ नाकावरून वापस आपल्या ठाणा सर्कलला ती बाईक रॅली येणार आहे. याच्यामध्ये आपण एक चित्ररथ म्हणजे टेम्पो इथं आहे, त्याला चित्ररथ बनवला आहे आपण, आणि त्या चित्ररथच्या पाठीमागं आपल्या सगळ्या बाईक्स असणार आहे. आणि त्याच्यासोबत प्रत्येक बाईक स्वाराकडे एक फलक दिलं जाईल. ते फलक त्याच्यामध्ये स्मार्ट मीटर बाईक असणार आहे. आता स्मार्ट मीटर जो आहे हे बाहेर येते. याचे आजचा रिअल डेटा बिलिंग जे आहे आपण स्मार्ट मीटरवर करतोय आणि याचा विजेचा योग्य नियोजन आणि रिअल टाईम डेटा आपण तुम्हाला करतोय. यासाठी आपण तुला बाईक करतो. प्रत्येक शहरात होणारा EV चार्जिंग, डेटा सेंटर्स या सगळ्यासाठी प्रचंड प्रमाणात ऊर्जा आपल्याला लागणार आहे. आणि ती ऊर्जा चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाइड करण्यासाठी, किफायतशीर दरांमध्ये प्रोव्हाइड करण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण स्मार्ट मीटर टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करतोय. आणि हे मिशन प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपण उत्स्फूर्त रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आजपासून या मिशन मोडमध्ये आपण सुरुवात करतोय आणि प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक ग्राहकाकडे स्मार्ट मीटर आणि त्या माध्यमातून त्याचा डेटा आपल्या सर्व्हरपर्यंत येईल यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार आहे. आणि मला खात्री आहे की भांडूप परिमंडळ म्हणून जी अपेक्षा आपल्याकडं मॅनेजमेंटची असतील ती आपण नक्की पूर्ण करणार आहे. हे मिशन सुद्धा आपण टॉप प्रायोरिटीमध्ये पूर्ण करून आपला क्रमांक पूर्ण राज्यात पुढं राहील, ठाणे सर्कलचा नंबर सगळ्यात आधी राहील यासाठी तुम्ही प्रयत्न करा. या मिशनकरिता तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सर. याच्या पुढे आता साहेब आपल्या या रॅलीचे उद्घाटन करणार आहेत. तर मी साहेबांना विनंती करतो, आपले डॉक्टर LDM रांगडाळे साहेब, कटलावार साहेब आणि सर्व अधिकारी यांनी गाडीमध्ये जा आणि उभा राहा. चल ये जा तू भारत. विशाल शूटिंग सगळ्यांना आता का कारण
बाईक रॅलीची सुरुवात होत आहे. सुरुवात झालेली आहे. थांबा. त्यानंतर कोरसच्या मार्गे, कोरस सोसायटीच्या मार्गे अंतरनगर नाका, त्यानंतर आपल्याला तिथून शास्त्रीनगर चौकातून देवदया नगर मार्गे वेस्टली हॉस्पिटल, त्यानंतर पोखरण रोड नंबर 2 नंतर आपण कापडवाडी जंक्शन, त्याच्यानंतर सरळ आपण घोडबंदर रस्त्यावरून आनंदनगर सिग्नलपर्यंत जाणार आहे. तिथून डावीकडे घेऊन हावरे ग्रँड सर्कलपासून हावरे सिटी एरियातून परत आपण चौकामध्ये येणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर इथून शेंडोबा रस्ता मार्गे वाकडी मार्गे हिरानंदानी मधून आपण मग बाबा रस्ता फोटोग्राफर येणार आहे. कोळशेत रस्ता सकाळी मार्गे परत पुन्हा आपण कापडवाडी जंक्शनला येणार आहे आणि तिथून सरळ 3 हात टाकावा. रात्र काळो खात ही दीप तेवत ठेवतो, वादळ वाऱ्यातही ध्यास प्रकाशाचा घेतो, घामाच्या थेंबातून उजेड जन्म घेतो, महावितरणचा योद्धा अंधाराशी लढतो, स्वतःसाठी नाही जनतेसाठी जळतो, प्रकाश देणं हेच कर्म आपलं म्हणतो, जीवनाचा दीप प्रत्येक घरात
तोच निभावतो. तारातून वाहता प्रवाह आशेचा झरा बनतो. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेड तो पसरवतो. सेवेचं नाव महावितरण तो गातो. स्वतःसाठी नाही जनतेसाठी जळतो. प्रकाश देणं हेच कर्म आपलं म्हणतो. जीवनाचा दीप प्रत्येक घरात लागतो. जय महावितरण, जय महावितरण. सुरक्षा कवच घेऊन जागरूक, चोर पावला नियती धोके आगंतुक. सुरक्षा कवच घेऊन जागरूक, पाऊल पडण्याआधी अपघातांचे भान ठेवतात जे सुरक्षा नियमांचे. हे योद्धे, हे योद्धे, हे योद्धे कीर्तिमान महावितरणचे. हे योद्धे, हे योद्धे, हे योद्धे कीर्तिमान महावितरणचे. वीज सुरक्षा उपकरणांचा वापर, कर्तव्य दक्ष अन् सेवेसी तत्पर. वीज सुरक्षा उपकरणांचा वापर, कर्तव्य दक्ष अन् सेवेसी तत्पर. ज्ञान कौशल्य गुण संवादाचे टाळतात धोके जे विद्युत अपघाताचे. हे योद्धे, हे योद्धे सक्सेसफुल केलेली आहे त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होतं. सगळे SDO, SO, लाईन स्टाफ, आउटसोर्स सगळ्यांनी आज ही महा रॅली सक्सेसफुल केली, त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. आज आपल्या महारॅलीला ॲम्ब्युलन्स मिळाली, त्या ॲम्ब्युलन्स करता ड्रायव्हरचे आणि ज्यांनी आपल्याला हे ॲम्ब्युलन्स दिली प्रकाशजी शिंदे यांचे आभार आणि यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा. तसेच या महारॅलीला आपल्याला जे ट्रॅफिकचं जे मार्गदर्शन लाभलं आणि कुठेही खंड पडू दिला नाही, त्या ट्रॅफिक पोलीसचे आभार, विशेष आभार. सगळे व्हॉलेंटियर्स सगळ्यांनी ज्यांनी डायरेक्टली इनडायरेक्टली या महारॅलीला सक्सेस होण्याकरता मदत केली त्यांचे विशेष आभार. खास करून अदानीचे पाठक साहेब यांचे विशेष आभार. आणि पुन्हा सगळ्यांचे आभार मानून ही महारॅली इथे संपली असे जाहीर करतो. सगळ्यांनी चहा नाश्ता घ्यावा आणि आजच्या रिपब्लिक डे 77 एन्जॉय करावा एवढं बोलून माझं हे समाप्त करतो माझं.